नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, सध्या एक न्यूज खूप ट्रेंडिंगला आहे, ती म्हणजे प्रधानमंत्री सूर्योदय योजना। ही जबरदस्त योजना आहे, याचा नक्की आपण फायदा घेतला पाहिजे। भारतातील 1 कोटी घरांना याचा फायदा घेता येणार आहे, म्हणजेच आपण आपल्या घरावर सोलर पॅनल लावू शकतो। सध्या प्रधानमंत्री रूफटॉप योजना चालू आहे, पण त्यात 7 ते 8 लाख घरांनी त्याचा फायदा घेतलेला आहे, कारण ती योजना अनेकांना परवडत नाही। त्यात फक्त 40% अनुदान मिळते, तर ती खूप महाग जाते। पण ही जी योजना आहे ती खास करून गरीब घरातले जे आहेत किंवा मध्यमवर्गीय घरातले जे आहेत त्यांच्यासाठी याचा फायदा होणार आहे, कारण भविष्यात इलेक्ट्रिसिटीची मागणी खूप वाढणार आहे। इलेक्ट्रिक कार येत आहे, त्यामुळे खर्च वाढणार आहे। पण ही जी योजना आहे यातून आपल्याला वीज बिल पण कमी येणार आहे आणि आपल्या गरजा पण पूर्ण होणार आहे। त्यामुळे काय आहे ही योजना डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हे ऑफिशियल ट्विटर हँडल आहे। जेव्हा अयोध्यामध्ये प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा झाली होती त्या दिवशी या योजनेबद्दल त्यांनी सांगितलेले आहे। भारतामध्ये 1 कोटी घरांना याचा फायदा घेता येणार आहे, खास करून गरीब व मध्यमवर्ग कुटुंबियांना याचा फायदा होणार आहे। या योजनेअंतर्गत रूफटॉप सोलर सिस्टीम इन्स्टॉल करून या योजनेचे उद्दिष्ट भारताचे पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित कमी करणे व शाश्वत ऊर्जा पद्धतीच्या दिशेने वाटचाल करणे आहे। यासाठी कोण पात्र आहे तर ते आपण बघूया। अर्जदार हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे। गरजूंना प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ मिळावा यासाठी उत्पन्नाचे निकष असू शकतात। जेथे सोलर पॅनल बसवायचे आहे त्या मालमत्तेची मालकी हक्क सुद्धा निकष असू शकतो। यासाठी जे आवश्यक कागदपत्रे आहेत ती ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि इतर। तर मित्रांनो, प्रधानमंत्री सूर्योदय योजने ही आताच घोषित करण्यात आली आहे, त्यामुळे अद्याप याचा अर्ज प्रक्रिया चालू झालेला नाही, परंतु अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटवर होण्याची शक्यता आहे। अर्ज सबमिट केल्यानंतर याची पडताळणी होऊ शकते। मित्रांनो, याचा डिटेलमध्ये GR किंवा दुसरी माहिती अजून आलेली नाहीये, पण लवकरच येणार आहे, त्यावर आपण नक्की एक व्हिडिओ बनवूया। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व आपल्या मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।